हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आतापर्यंतचे जेवढे आपले लेक्चर्स झालेले आहेत त्या लेक्चरनी तुम्हाला अंदाजा लागला असेल की फंक्शन काय राहते, एक फंक्शन काय राहतं ते अंदाजा तुम्हाला लागला असेल. तर कॉल बाय रेफरन्स आणि कॉल बाय व्हॅल्यू आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्याच्या आधी आपण त्याचा डिफरन्स, त्याच्यानंतर डिक्लेरेशन, डेफिनेशन आणि हे सर्व काही बघितलं होतं. तर आज आपल्याला बघायचं आहे फंक्शन्सच्या कॅटेगरीज, डिफरंट कॅटेगरीज ऑफ फंक्शन. ह्या कॅटेगरीज बघायच्या आहेत. तर त्या 4 कॅटेगरीज आहेत मित्रांनो. तर त्या 4ही कॅटेगरीज आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी तुम्हाला प्रोग्राम आज सांगणार नाही. प्रोग्राम ह्याचे पुन्हा पण ह्याचे प्रोग्राम सांगण्यासारखे नाहीतच मित्रांनो. हे जे प्रोग्राम असेच एक्सप्लेन करायसारखे खूप इझी प्रोग्राम आहेत. त्यामुळे मी आज करून दाखवणार नाही प्रोग्राम. मला डायरेक्ट असे समजून सांगणारे प्रोग्राम कसं कसं काय काय करते ते प्रोग्राम तुम्हाला समजून सांगणार आहे. तर आज 4ही तुम्हाला स्टेप्स घेणार आहे, म्हणजे 4ही कॅटेगरीज घेणार आहे. पहा, एक्झाम मध्ये मांडताना कसं करायचं, असा एक डायग्राम काढायचा, असा डायग्राम काढायचा आणि त्याच्यानुसार मांडायचं. मांडताना हे असा डायग्राम काढून मांडायचं. असं का म्हणून मांडायचं म्हणत आहे मी, कारण की मित्रांनो डायग्रामला जागा खूप खाते. एक तुमचं पेज राहील, ज्या अँसर शीटवर तुम्ही लिहिता त्या अँसर शीटवर तुम्ही जर ही डायग्राम काढली तर अर्धी तुमची डायग्राम मध्येच जाते मित्रांनो. अर्ध पेज तुमचं डायग्राम मध्ये जाते. म्हणून म्हणायलो डायग्राम काढीत चला. डायग्राम जर तुम्ही काढत चालले की तुमचं अर्ध पेज हे होऊन जाते, भरून जाते. आणि ते भरलं पेज की मग अँसर कसं आपलं मोठं दिसतंय, छोटं छोटं वाटत नाही, अँसर मोठं दिसते. आणि जर तुम्ही एक्झाम मध्ये नुसत्या 4 लाईनी लिहून आलात, ह्याच जर नुसत्या 4 लाईनी लिहून आलात, तर मग तुमच्या 4च लाईनी भरत्यान. पण तुम्ही जर डायग्राम काढली तर तुमचं अर्ध पेज भरून जाईल आणि तुमचं अँसर कसं मोठं दिसेल. म्हणून मी सजेस्ट करत आहे तुम्हाला की अँसर मोठं दिसण्यासाठी तुम्ही पूर्ण डायग्राम काढीत चला. जिथं जिथं मी डायग्राम सांगितले आहेत तिथं तिथं डायग्राम काढीत चला. तर या डिफाईन कॅटेगरीज ऑफ फंक्शन मध्ये 4 कॅटेगरीज पडतात. फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. पहा मित्रांनो, मी फंक्शन सांगत असताना तुम्हाला काय सांगितलं होतं, फंक्शन आर्ग्युमेंट्स घेतो. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय हे पहा. फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये जर आपण व्हेरिएबल पास करीत राहिलो तर त्याला आर्ग्युमेंट म्हणतात, त्यालाच पॅरामीटर्स म्हणतात. पॅरामीटर आर्ग्युमेंट हे दोन्ही एकच गोष्ट आहे. यालाच पॅरामीटर्स म्हणतात आणि यालाच आर्ग्युमेंट्स म्हणतात. मित्रांनो, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू. फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू असं म्हणत आहे मित्रांनो. इथं म्हणजे काय, आर्ग्युमेंट फंक्शन देणार का, तर नाही देणार, आणि व्हॅल्यू सुद्धा रिटर्न नाही करणार. असा हा पहिली कॅटेगरी आहे फंक्शनची. या पहिल्या कॅटेगरीमध्ये म्हणलं काय आहे मित्रांनो, द फंक्शन विच डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. फंक्शन कोणतीच व्हॅल्यू रिटर्न करीत नाही, म्हणजे नो रिटर्न व्हॅल्यू. आणि फंक्शन विच डज नॉट टेक एनी आर्ग्युमेंट, म्हणजे फंक्शन कोणतंच आर्ग्युमेंट घेत नाही. मित्रांनो, फंक्शन काय करते तुम्हाला माहिती, फंक्शन आर्ग्युमेंट्स घेते. आर्ग्युमेंट्स म्हणजे कोणते, हे वाले, थांबा तुम्हाला दाखवतो. हे वाले फंक्शन काय करते, आर्ग्युमेंट्स घेते. हे पहा, ऍड नावाचं फंक्शन आहे, त्याने आर्ग्युमेंट कोणते घेतलेत, ए आणि बी हे आर्ग्युमेंट त्यांनी घेतलेत. त्यानंतर ते कशावर टाकत आहे, एक्स आणि वाय वरती. हे ए आणि बी कुठं स्टोअर होणार, या एक्स आणि वाय वरती स्टोअर होणार. तर मित्रांनो, इथं ऍड नावाचं फंक्शन आर्ग्युमेंट घेत आहे, ए आणि बी आर्ग्युमेंट घेत आहे, त्यालाच आर्ग्युमेंट घेणं असं म्हणतात मित्रांनो. फंक्शन आर्ग्युमेंट घेत आहे. पण पहिल्या टाईप मध्ये काय होणार, पहिल्या कॅटेगरीमध्ये काय होणार, पहिली कॅटेगरी काय, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट, म्हणजे फंक्शन आर्ग्युमेंट घेणार नाही, नुसतं सिंपल फंक्शन राहणार, म्हणजे त्याला आर्ग्युमेंट घेणार नाही. आणि ते व्हॅल्यू रिटर्न करेन का कोणती, तर व्हॅल्यू सुद्धा रिटर्न करणार नाही. मित्रांनो, व्हॅल्यू रिटर्न करणे म्हणजे काय, फंक्शन काय करणार, आता मित्रांनो इथं बघा, आता इथं नाही, तुम्हाला इथं दाखवतो, या ह्याच्यात दाखवतो. तर मित्रांनो, या ह्याच्यात बघा, वाईड नावाचं हे ऍड नावाचंच फंक्शन आहे. इथं कॉल केला, इथं वाईड लिहिलं. वाईड म्हणजे काय राहते, वाईड म्हणजे कोणती पण डाटा टाईप असू शकते. वाईड म्हणजे मित्रांनो, आपण डिक्लेअर करताना कसं करतो, थांबा कुठे गेलं ती, आपण डिक्लेअर करताना कोणतीही गोष्ट कशी करतो, इंट फ्लोट कॅरेक्टर, इंट फ्लोट FLOAT फ्लोट आणि कॅरेक्टर कॅर.
3-4 डाटा टाईपनी आपण डिक्लेअर करताना 3-4 डाटा टाईप वापर करतो मित्रांनो. पण मित्रांनो तुम्हाला माहिती का, ही जी येणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे आता आपल्याला रिटर्न काय पाहिजे, सी पाहिजे. आपल्याला ऍडिशन डिस्प्ले करायची ना, मग सी वरती ह्याची ऍडिशन, ए आणि बी ची ऍडिशन सी वरती स्टोअर झाली. तर आपल्याला काय पाहिजे, सी आता आउटपुटला डिस्प्ले करायचं. मग हे काय करणार, हा फंक्शन काय करणार, ऍड नावाचं फंक्शन, हे सी रिटर्न करणार. इथं रिटर्न लिहायचं आणि त्याच्या मध्ये सी लिहायचं. मग ती सी रिटर्न करणार म्हणजे ती सी कशावर येणार, या ऍड नावाच्या फंक्शनवर. मग हे ऍड नावाचे फंक्शन इक्वल टू एक्स केलं का, या एक्स वरती कोणती व्हॅल्यू येणार, सी ची व्हॅल्यू येणार. सी ची व्हॅल्यू आली एक्स वरती, तर एक्स डिस्प्ले केलं, सी ची व्हॅल्यू डिस्प्ले होईल. सी ची व्हॅल्यू काय येईल, 10 + 5 15 व्हॅल्यू सी ची येईल. या सी ची व्हॅल्यू 15 येईल आणि ती 15 व्हॅल्यू या ऍड वर जाईल, ऍड वरून या एक्स वर जाईल आणि या एक्स वरून आउटपुटला डिस्प्ले होईल. ऍडिशन इक्वल टू 15 हे पहा आउटपुटला लिहिलं आहे मी इथं. तर असं होईल मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय होतं, रिटर्न व्हॅल्यू म्हणजे काय, रिटर्न म्हणजे काय, इथून जो व्हेरिएबल आपल्याला रिटर्न करायचा आहे, कुठं मेन फंक्शनला जो व्हेरिएबल रिटर्न करायचा आहे त्याला रिटर्न व्हॅल्यू मध्ये लिहायचा. जे व्हेरिएबल आपल्याला रिटर्न करायचं आहे असं रिटर्न व्हॅल्यू मध्ये लिहायचं. या इथं कसं 0 लिहितो आपण, व्हॅल्यू 0 रिटर्न करणार आहे म्हणून तर 0 लिहितो. पण इथं रिटर्न काय करायचं आपल्याला, जेव्हा इथं काहीच रिटर्न नाही करीत तेव्हा 0 लिहितो. हे रिटर्न तर हमेशाच पासूनच लिहित आलो, प्रत्येक प्रोग्राम मध्ये असते. पण ह्याच्यामध्ये आपल्याला सी रिटर्न करायचे, सी रिटर्न करायचे, त्याच्यावरती ए आणि बी ची व्हॅल्यू टाकून सी आपल्याला रिटर्न करायचे. कुठं रिटर्न करायचं, या मेन फंक्शनला रिटर्न करायचं. याला मेन फंक्शन म्हणतात आणि याला ऍड फंक्शन म्हणतात. तर ते रिटर्न करायचे सी, मग सी रिटर्न सी असं फंक्शनचा वापर करून रिटर्न सी टाकायचं. त्यानंतर इथं काय होईल, ऍड वर मग कोणतं जाईल, या ऍड वरती कोणती व्हेरिएबल जाईल, ही सी व्हेरिएबल या ऍड वरती स्टोअर होईल. म्हणजे काय, 15 व्हॅल्यू या ऍड वर फंक्शन वरती स्टोअर होईल आणि ती 15 व्हॅल्यू पुन्हा ह्या एक्स वरती स्टोअर होईल. एक्स वरती स्टोअर झाल्यावर इथं डिस्प्ले होईल. एवढं तुम्हाला समजलं मित्रांनो की रिटर्न फंक्शन काय करते मित्रांनो. मग तुम्हाला हे समजायला पाहिजे काय, आता फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट म्हणजे आर्ग्युमेंट पण घेणार नाही आणि कोणती व्हॅल्यू सुद्धा रिटर्न करणार नाही. आता ह्या प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला सांगतो कसं करते. तर त्याआधी बघा, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू. हे काय नाही, मी असंच एक्झाम्पल म्हणून तुम्हाला समजविण्यासाठी दिलंय. एक्झाम मध्ये काढायची गरज नाही, ही डायग्राम काढायची गरज नाही एक्झाम मध्ये, ही डायग्राम काढू नका एक्झाम मध्ये. हे बुगा मी तुम्हाला समजवण्यासाठी केलं आहे. पहा मित्रांनो, इथं ऍड नावाचं फंक्शन आहे, मेन फंक्शन पण आहे. इथं आर्ग्युमेंट्स हे केलेत का, पाठविलेत का, आपण आर्ग्युमेंट्स पाठविलेत का, नाही. ऍड सोबत कोणते आर्ग्युमेंट्स पाठविलेत का, असं इंट एक्स इंट वाय असं काही लिहिलंय का फंक्शन मध्ये, या फंक्शन मध्ये, तर नाही मित्रांनो, असं काही लिहिलेलं नाही इथं इंट एक्स इंट वाय. म्हणून फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट्स म्हणतात ह्याला, नो आर्ग्युमेंट. आता मग रिटर्न करताना कोणती तरी व्हॅल्यू रिटर्न करायला का, पहा मित्रांनो, आपण काय घेतो, तो ऍडिशन करून सी इकडे रिटर्न घेतो, सी मेन फंक्शनला रिटर्न घेतो तो काय, सी ची व्हॅल्यू. पण इथं तसं होईल का, इथं सी नाही, इथं सम आहे, समची व्हॅल्यू मग इथं रिटर्न घ्यायला पाहिजे आपण, तर घेणार आहेत का, नाही. फंक्शन विथ नो पॅरामीटर म्हणलं आहे पहिली कॅटेगरी. म्हणजे आर्ग्युमेंट सेंड करणार का, आर्ग्युमेंट म्हणजेच पॅरामीटर, आर्ग्युमेंट सेंड करणार का, तर नाही. आणि रिटर्न व्हॅल्यू घेणार का, तर ती पण नाही, रिटर्न व्हॅल्यू पण येणार नाही. म्हणजे कशी, प्रिंट इथं नंबर काय होईल, प्रिंट 2 नंबर्स, प्रिंट एफ चा वापर करून एंटर 2 नंबर्स असं युजरला मेसेज टाकला. मग युजरने काय केलं, ए आणि बी ची व्हॅल्यू एंटर केली, ए आणि बी ची व्हॅल्यू सम झाली, सम झाल्यानंतर इथंच डिस्प्ले होईल ना, सम काय होईल, ह्याच्यात डिस्प्ले होईल. मग रिटर्न मध्ये कोणती व्हॅल्यू जाईल का, तर नाही. मग म्हणजे नो रिटर्न व्हॅल्यू ह्याला असं म्हणतात. इतक्यात तुम्हाला समजलं असेल. तर पहा, पहिली काय कॅटेगरी, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू. फिगर शो नो हॅव्हिंग आर्ग्युमेंट अँड नो व्हॅल्यू. पहा त्याच्यात काय झालं, मी तुम्हाला आणखीन ही ह्या प्रोग्रामद्वारे समजतो. ऍडिशन नावाचं फंक्शन डिक्लेअर केलं आपण पहिल्यांदा, काय फंक्शन डिक्लेरेशन. त्यानंतर इंट मेन मध्ये काय लिहिलं, इंट मेनचं स्ट्रक्चर लिहिलं आपण, स्ट्रक्चर लिहिलं तर फंक्शन कॉल करावं लागेल ना इंट मेन मध्ये. मित्रांनो आता हे सांगा, इथं आर्ग्युमेंट आहेत का या फंक्शन मध्ये, आर्ग्युमेंट नाहीत मित्रांनो. इथं आर्ग्युमेंट म्हणजे काय, जेव्हा आपण इंट एक्स असं केलं, कॉमा देऊन इंट इंट वाय असं केलं, तर याला आर्ग्युमेंट म्हणतात मित्रांनो, याला काय म्हणतात, आर्ग्युमेंट. पण इथं या प्रोग्राम मध्ये आर्ग्युमेंट आहेत का, या प्रोग्राम मध्ये आर्ग्युमेंट नाहीत मित्रांनो. म्हणजे काय, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट झालं. हा प्रोग्राम काय झाला, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंट नाही म्हणल्यावर काय झालं, फंक्शन कॉल केला आपण, तर ऍडिशन परफॉर्म होईल का, नाही, तर हो, ऍडिशन परफॉर्म होणार. ऍड फंक्शन कॉल झाला, इंट ए बी सी 3 व्हेरिएबल डिक्लेअर झाले. प्रिंट काय केलं, प्रिंट नंबर केला. पहा तिथं मी काय वर काय यूज केलं, इथं सम यूज केलं, आता इथं सी यूज केलेलं आहे.
रिटर्न व्हॅल्यू होणार का? रिटर्न व्हॅल्यू होणार का या फंक्शन मध्ये? तर नाही. म्हणून तर इथं रिटर्न असं लिहिलं नाही. इथं आवर्जून रिटर्न, जेव्हा मला व्हॅल्यू रिटर्न करायची असते तेव्हा मी काय केलं असतं, इथं आवर्जून असं रिटर्न लिहिलं असतं, RETURN रिटर्न, आणि ब्रॅकेटमध्ये असं सी टाकून दिलं असतं, रिटर्न सी असं टाकून दिलं असतं मित्रांनो. पण इथं आता रिटर्न सी करायचं आहे का? तर नाही मित्रांनो, रिटर्न सी करायचं नाही. फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू ना, म्हणून रिटर्न सी करायचं नाही. फंक्शन डेफिनेशन कॉल झालं, फंक्शन कॉल झालं काय होणार? फंक्शन डेफिनेशनला प्रोग्राम जाणार. या डेफिनेशन मध्ये काय केलं? 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, ABC. त्याची डाटा टाईप काय? इंट. एंटर 2 नंबर्स म्हणलं, एंटर 2 नंबर्स केलं म्हणल्यावर काय झालं? ए वरती पर्सेंट चा वापर करून ए वरती पहिली व्हॅल्यू, दुसऱ्या पर्सेंट चा वापर करून बी वरती दुसरी व्हॅल्यू. त्यानंतर ए आणि बी चं ऍडिशन या सी वरती स्टोअर होणार. या ए आणि बी चं ऍडिशन सी वरती स्टोअर झालं, सी इथं आउटपुटला डिस्प्ले केलं. पहा, ऍडिशन पर्सेंट चा वापर करून सी आउटपुटला डिस्प्ले केलं. मित्रांनो, आता हे तुम्हाला बेसिक प्रोग्राम आधीपासून समजायला यायला पाहिजे. जर तुम्ही आपले आधीचे लेक्चर बघितले नसते, युनिट 1, युनिट 2, युनिट 3, तर तुम्ही युनिट 4 डायरेक्ट बघून काय करणार आहात मित्रांनो? जर तुम्हाला माहितच नाही की प्रिंट एफ कसं वापरते आणि स्कॅन एफ कसं वापरते, तर तुम्हाला ही इथपर्यंत समजणारच कसं की सी प्रिंट कसं करते, सी डिस्प्ले कसं करते, इथं स्कॅन एफ मध्ये काय होत आहे. तर हे बेसिक समजण्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून आपले लेक्चर्स बघत जावं लागतील. प्लेलिस्ट आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, सी प्रोग्रामिंगची प्लेलिस्ट चेक करीत जा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल काही बघताना, काही करताना, आणि प्रोग्राम सुद्धा. पहा, इथं रिटर्न व्हॅल्यू होईल का? नाही. सी रिटर्न जाईल का? रिटर्न कुणाकडे जाणार? या इंट मेन कडे. पण इथं जाईल का? नाही. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे? फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि फंक्शन विथ नो रिटर्न व्हॅल्यू. पहा, पहिलं झालं आपलं फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट, फंक्शन विथ नो रिटर्न व्हॅल्यू. आता दुसरं काय आहे बघा, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे काय? फंक्शनला आर्ग्युमेंट तर नसणार आहेत, पण ते व्हॅल्यू काय करणार? रिटर्न करणार. फंक्शनला आर्ग्युमेंट नसणार आहेत, पण व्हॅल्यू हमखास रिटर्न करणार. पहा, इथं काय होत आहे? फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू, फंक्शन विथ आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. पहा, इथं जरा मिस्टेक झाली काय की. पहा, इथं तिसरं आहे, तिसरं फंक्शन विथ आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. हे तिसरं इथं दुसऱ्याच्या जागी मांडलेलं आहे मी, तर इथं तिसरं करून टाकतो मी. इथं तिसरं करून टाकतो, ते चेंज करून घ्या तेवढा. फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. पहा, तिसरं सांगायला आधी तिसरं घ्या. हे फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू वालं आधी तिसरं घ्या. पहा, फंक्शन काय करणार? टेक आर्ग्युमेंट. फंक्शन आर्ग्युमेंट घेणार, पण तो काय करणार? व्हॅल्यू हे करणार का? व्हॅल्यू रिटर्न करणार का? डज नॉट रिटर्न व्हॅल्यू. तो व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट, फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे फंक्शन आर्ग्युमेंट तर घेणार, म्हणजे एक्स आणि वाय ही आर्ग्युमेंट तर घेणार, पण रिटर्न व्हॅल्यू करणार का? तर नाही. नो रिटर्न व्हॅल्यू, कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. तिथंच ऑपरेशन करून इथं सी ला डिस्प्ले करणं, म्हणजे कोणती व्हॅल्यू रिटर्न न करणं, त्याला असं म्हणतात मित्रांनो. तर प्रोग्रामद्वारे समजून घेऊ. फिगर इंडिकेट हॅव्हिंग आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू. आर्ग्युमेंट असतात, पण व्हॅल्यू रिटर्न होती का? नाही. टेक आर्ग्युमेंट बट डज नॉट रिटर्न व्हॅल्यू. एकच वाक्य, फिरून फिरून तेच वाक्य सांगितलेले आहेत. तर पहा, आर्ग्युमेंट घेतात म्हणजे आर्ग्युमेंट डिक्लेअर करावं लागतील. इंट एक्स इंट वाय असं फंक्शन डिक्लेरेशनच्या टाइमाला तुम्हाला असं करावं लागेल. त्यानंतर इंट वर इंट मेन फंक्शन मध्ये काय लिहायचं? मेन फंक्शन मध्ये इंट ए ची व्हॅल्यू काय द्यायची? 10 आणि बी ची व्हॅल्यू 5. त्यानंतर फंक्शन कॉलिंगच्या टाइमाला फंक्शन कॉल होईल आणि इथं ऍड फंक्शन ए बी कशावरती स्टोअर होणार? आता हे इथं आर्ग्युमेंट दिले ना, ए आणि बी काय आहेत? आर्ग्युमेंट आहेत, म्हणजेच पॅरामीटर आहेत. ए आणि बी कशावरती स्टोअर होणार? या एक्स आणि वाय वरती. ए एक्स वरती आणि बी वाय वरती स्टोअर होणार. त्यानंतर ए एक्स वरती स्टोअर झालं आणि बी वाय वरती स्टोअर झालं म्हणल्यावर एक्स प्लस वाय म्हणजे ए प्लस बी कशावर जाणार? सी वरती जाणार. इथं सी डिक्लेअर केलेला आहे आणि त्यानंतर प्रिंट एफ करून सी इथंच डिस्प्ले केलेला आहे. सी रिटर्न केलेला आहे का? सी रिटर्न केलेला आहे का? नाही. म्हणजे काय झालं? फंक्शन आर्ग्युमेंट तर घेत आहे, फंक्शन विथ आर्ग्युमेंट, आणि व्हॅल्यू रिटर्न करीत आहे का? नाही. म्हणजे फंक्शन विथ आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे नो रिटर्न व्हॅल्यू. पहा काय म्हणत आहे? फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे व्हॅल्यू रिटर्न करते का? नाही करीत. असा या प्रोग्रामचा अर्थ होतो. तर मित्रांनो, आता हे बघा, हे फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड फंक्शन नो आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू, फंक्शन नो आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू.
फंक्शन विथ आर्ग्युमेंट वाला झालं. आता फंक्शन नो आर्ग्युमेंट अँड बट रिटर्न व्हॅल्यू. फंक्शन नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. फंक्शन आर्ग्युमेंट तर रिटर्न घेणार नाही पण व्हॅल्यू तर रिटर्न करणार. फंक्शन आर्ग्युमेंट घेणार नाही पण व्हॅल्यू रिटर्न करणार असा या लाईनीचा अर्थ होतो. फंक्शन विच डज नॉट टेक एनी आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. एक पण आर्ग्युमेंट घेणार नाही, रिटर्न व्हॅल्यू तर करणार. रिटर्न इज प्रीडिफाईन्ड कीवर्ड यूज टू रिटर्न व्हॅल्यू फ्रॉम फंक्शन. पहा रिटर्न तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय. रिटर्न का म्हणून वापर करतो आपण, किंवा रिटर्न म्हणजे कोणतेही फंक्शन करून कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करायची आपल्याला. या फंक्शन कडून सी रिटर्न घ्यायचंय, सी रिटर्न घ्यायचंय, तर त्याला रिटर्न फंक्शनचा वापर करावा लागणार. RETURN. रिटर्न फंक्शन मध्ये असं सी लिहावं लागेल. त्यानंतर हा फंक्शन हा सी व्हॅल्यू ह्याला रिटर्न करेन. कशाला? मेन फंक्शनला, वाईड मेन फंक्शनला. कोणता? हा डिक्लेअर केलेला फंक्शन. पहा काय म्हणलेला आहे, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. आर्ग्युमेंट तर घेणार नाही पण व्हॅल्यू रिटर्न करणार. म्हणजे कसं? इंट वाईड केले आपण. वाईड म्हणजे काय? कोणतं पण डाटा टाईप. इंट, फ्लोट, कॅर, कोणतं पण डाटा टाईप असू शकते. वाईड मेन करीत होतो आपण इथं, तर इंट मेन केलंय म्हणजे इंटिजर डाटा टाईपच रन होणार असं याचा अर्थ होतो. वाईड मेन जेव्हा केलं आपण, वाईड केलं जेव्हा इथं वाईड वापरलं तर कोणता पण डाटा टाईप असो फरक पडत नाही, सगळे डाटा टाईप वर्क होतात वाईडवर. असं वाईडचा अर्थ होतो. वाईड म्हणजे कुठं पण सपादून जाणं, म्हणजे कोणतं पण व्हॅल्यूला हे करून घेणं, समाविष्ट करून घेणं. कोणती पण व्हॅल्यू एंटर करा. आता इथं तुम्ही ए वरती काय घेतलं? सी घेतलं. सी काय आहे? इंट आहे. इंट असो, फ्लोट असो, कॅर असो, डबल असो, ते काही फरक पडत नाही. ऍड वरती येऊन ते ह्याच्यावरती स्टोअर होईल, एक्स वरती स्टोअर होईल. कारण का? कोणतीही जात असण्याने काही फरक पडणार नाही त्याची, कारण की इथं वाईड आहे. वाईड वापर केला म्हणून. आता डिक्लेअर करत, आता आर्ग्युमेंट नाही घेतले तेव्हा काय करत होतो? असं करत होतो ना, इंट एक्स इंट वाय असं करीत होतो ना. वर प्रोग्राम बघितला ना आपण, असं करीत होतो इंट एक्स इंट वाय. पण इथं तसं करणार आहात का? इथं रिटर्न व्हॅल्यू होईल ना, इथं तसं करायचं नाही. फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट ह्याचा अर्थच काय? या लाईनीच काय? नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. बट रिटर्न व्हॅल्यू. आर्ग्युमेंट घेणार का? नाही. मग इथं आर्ग्युमेंट घेतलेत का? नाही. नुसतं फंक्शन केलेलं आहे. आणि रिटर्न व्हॅल्यू घेईल का? हो, रिटर्न व्हॅल्यू घेईल. ऍडिशन होईल इथं, सी वरती व्हॅल्यू येईल आणि सी रिटर्न होत आहे. सी रिटर्न होऊन कशावरती येत आहे? या ऍड फंक्शन वरती येत आहे आणि ऍड फंक्शन वरची व्हॅल्यू एक्स वरती जात आहे आणि एक्स आउटपुटला डिस्प्ले होत आहे. पहा परत सांगतो, इंट एक्स डिक्लेअर झाला. एक्स वरती काय टाकलेलं आहे? ऍड फंक्शन कॉल झालेला आहे. इथं फंक्शन कॉल झालेला आहे, ऍड फंक्शन कॉल झालेला आहे. फंक्शन कॉल झाला, इथं जाणार. इथं गेलं, या एक्स वरती कोणती व्हॅल्यू जात आहे? या ऍड फंक्शन वरती जी काही रिटर्न होऊन व्हॅल्यू येईल, या ऍड फंक्शनची जी काही रिटर्न होऊन व्हॅल्यू येईल ती एक्स वरती जाणार आहे. मग ऍड फंक्शन होऊन कोणती व्हॅल्यू रिटर्न होऊन येईल? तर कोणती व्हॅल्यू रिटर्न होऊन येईल? तर सी व्हॅल्यू रिटर्न होऊन येईल. कसं काय? ए आणि बी इथं डिक्लेअर केले. पहा आपण काय केलं आहे? आर्ग्युमेंट घेतले नाहीत म्हणजे आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू कुठून भेटणार? डायरेक्ट या फंक्शन मधून भेटणार. म्हणजे भेटली का नाही बघा? ए ची व्हॅल्यू 5, ए ची व्हॅल्यू 10 आणि बी ची व्हॅल्यू 5 अशी भेटली. त्यानंतर दोघांचे ऍडिशन झालं, सी वरती स्टोअर झाली, सी रिटर्न झाला. सी रिटर्न झाला म्हणजे इथं सी आला, सी ची व्हॅल्यू एक्स वरती स्टोअर झाली आणि एक्स आउटपुटला डिस्प्ले झाला. व्हॅल्यू रिटर्न झाली पण आर्ग्युमेंट पास झाले का? नाही. इथून आर्ग्युमेंट एक पण पास झालं नाही. त्यालाच म्हणतात फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. हे समजलं. आउटपुट काय येईल? अँड ऍडिशन इक्वल्स टू 15 येईल. तुम्ही प्रोग्राम रन करून बघू शकता बरं का. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या पीसी मध्ये प्रोग्राम रन करू शकता. मोबाईलमध्ये कसे प्रोग्राम रन करायचे त्याचा एक आपल्या अकॅडमीवरती व्हिडिओ आहे, हाऊ टू रन प्रोग्राम ऑन मोबाईल. एक ऍप आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तो ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता तिथून. ते व्हिडिओ आपला नक्कीच चेकआउट करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन टाकतो त्या व्हिडिओची, टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो आता काय करा? फंक्शन विथ आर्ग्युमेंट आणि विथ रिटर्न व्हॅल्यू. फंक्शन विथ आर्ग्युमेंट म्हणजे आर्ग्युमेंट पण असणार आणि रिटर्न व्हॅल्यू पण असणार त्याच्यात. नो काय असणार का? नाही. तर सगळंच असणार. इन केस फंक्शन टेक आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू म्हणजे काय करणार? आर्ग्युमेंट पण घेणार आणि व्हॅल्यू पण रिटर्न करणार असं इथं सांगितलेलं आहे. फंक्शन काय करणार? आर्ग्युमेंट पण घेणार आणि रिटर्न व्हॅल्यू पण करणार. मेन फंक्शन आर्ग्युमेंट देणार फंक्शन डिक्लेअर फंक्शनला आणि डिक्लेअर फंक्शन काय करणार? व्हॅल्यूज देणार मेन फंक्शनला. असं दोन्ही पण ह्याच्यात होणार. तर मित्रांनो कसं होणार? इन अबोव एक्झाम्पल ऍड फंक्शन टेक्स आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू. सॉरी, नो म्हणलो पण रिटर्न व्हॅल्यू. पहा तेच प्रोग्राम ऍडिशनचा. आर्ग्युमेंट घेत आहे का? ए आणि बी आर्ग्युमेंट घेत आहे. इथं पहा डिक्लेअर सुद्धा केलेले आहेत आर्ग्युमेंट. फंक्शन डिक्लेरेशनच्या टाइमाला ए बी सी 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले.
आर्ग्युमेंट ए वरती काय टाकलं 10, बी वरती 5, सी वरती सी वरती काय टाकलेलं आहे डायरेक्ट ए आणि बी चा रिटर्न, ए बी फंक्शनचा रिटर्न टाकलेला आहे. ए बी फंक्शनहून जी काय व्हॅल्यू रिटर्न येईल ती सी वरती टाकलेली आहे. आता पहा मित्रांनो, हे फंक्शन कॉल पण झालेलं आहे आणि ती कॉल फंक्शन केल्यावर त्याची जी रिटर्न व्हॅल्यू येईल ती रिटर्न व्हॅल्यू या सी वरती स्टोअर होईल. तर मित्रांनो इथं बघा, इथं जेव्हा फंक्शन कॉल झाला तेव्हा ए आणि बी च्या व्हॅल्यू कशावरती जाणार, या एक्स आणि वाय वरती. एक्स आणि वाय वरती ए आणि बी च्या व्हॅल्यू गेल्या, त्यानंतर या एक्स आणि वाय वरती ए आणि बी च्या व्हॅल्यू गेल्या. त्यानंतर इथं काय होत आहे, इंट झेड व्हॅल्यू इथून रिटर्न करत आहे. म्हणजे काय, झेड वरती कोणती व्हॅल्यू जात आहे, एक्स प्लस वाय. एक्स काय होतं ए होतं आणि ए काय होतं 5 होतं. म्हणजे इथं काय होतं, ए काय होतं 10 होतं, 10 वाय काय होतं, वाय होतं बी काय होतं 5. म्हणजे 10 प्लस 5 इक्वल टू 15 व्हॅल्यू या झेड वरती जाणार आणि झेड रिटर्न होणार. रिटर्न झाल्यावर कुठे जाणार, इथं जाणार. ह्या फंक्शन थ्रू व्हॅल्यू, या फंक्शन थ्रू व्हॅल्यू रिटर्न झाली म्हणजे व्हॅल्यू इथं आली म्हणल्यावर इथं इक्वल टू देऊन सी वरती कोणती व्हॅल्यू टाकली होती, ह्याच्यावरती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ह्याच्यावरती टाकलेली आणि आउटपुट स्क्रीनला सी डिस्प्ले करून टाकलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला आउटपुट येईल ऍडिशन इक्वल टू 15. सेम तेच प्रोग्राम आहेत, फक्त डिफरंट पद्धतीने 4 कॅटेगरीज एकाच टाईपचे प्रोग्राम मध्ये सांगितलेले आहे. ऍडिशनचेच प्रोग्राम आहेत सगळे, पण 4 कॅटेगरीज त्याच्यात सांगून दिलेल्या आहेत. चारी कॅटेगरीज तुम्हाला समजल्या असतील. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे हे सर्व अंडरस्टँडिंग झाली असेल. तर एक शॉर्टकट मध्ये रिव्हिजन देऊन टाकतो. फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट घेणार नाही आणि रिटर्न व्हॅल्यू सुद्धा करणार नाही. म्हणजे काय, दोन्ही सुद्धा नाही, आर्ग्युमेंट पण घेणार नाही आणि रिटर्न व्हॅल्यू पण करणार नाही. आर्ग्युमेंट पण घेणार नाही आणि व्हॅल्यू रिटर्न पण करणार नाही. पहा, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट म्हणजे आर्ग्युमेंट घेणार का, नाही. आणि रिटर्न व्हॅल्यू करणार का, तर करणार. फंक्शन विथ आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू, फंक्शन विथ आर्ग्युमेंट पण नो रिटर्न व्हॅल्यू. फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू म्हणजे दोन्ही पण टिक, फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू. पहा, असं झालेलं आहे. एक सिंपल ह्याच्यात शॉर्ट ह्याच्यात सांगितलेलं आहे. काही नाही, कॅटेगरीज आहेत. एक्झाम मध्ये कसा प्रश्न पडतो ते तुम्हाला लास्टला आपण जेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन बँक देतोय, सगळे युनिट झाल्यानंतर युनिट 1, युनिट 2, युनिट 3 झाल्यानंतर मी एक क्वेश्चन बँक दिलेली की अशा युनिट मधून असे क्वेश्चन पडू शकतात. तर ती क्वेश्चन बँक मी तुम्हाला दिलेली आहे आणि या युनिटच्या लास्टला सुद्धा देणार आहे मी ती क्वेश्चन बँक. कसे प्रोग्राम एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स पडू शकतात, 70 मार्काचे पण आणि युनिट टेस्टचे पण दृष्टिकोनाने. तर आय होप की आजचे तुम्हाला आपलं हे समजलं असेल आणि कॅटेगरीज 4 कॅटेगरीज फंक्शनच्या समजल्या असतील. फंक्शन काय करीत आहे, फंक्शन एक प्रोग्राम लिहायचा पद्धत आहे जेणेकरून आपला प्रोग्राम सोपा होतो. मित्रांनो मला सांगा, जर इथं आपण ऍड फंक्शन वापरलेलं आहे, मग इथं ऍडिशन होऊन येत आहे, ह्या फंक्शन मध्ये ऍडिशन होऊन येत आहे, या फंक्शन मध्ये काय होत आहे, ऍडिशन होऊन येत आहे. तर मित्रांनो मला सांगा, जर ऍडच फंक्शन आपल्याला खूप साऱ्या मल्टिपल नंबर साठी करायचं होतं, म्हणजे काय, ऍड ए बी साठी ऍड करायचं होतं, सी डी साठी ऍड करायचं होतं, एक्स वाय साठी ऍड करायचं होतं, पी क्यू साठी ऍड करायचं होता. तर मित्रांनो किती पण मला ऍड फंक्शन वापरायला लागले असते ना, म्हणजे ऍडिशन साठी मी जर सिंपल प्रोग्राम लिहिला असता तर मला प्रत्येकासाठी एक असा प्रोग्राम लिहावा लागला असता प्रत्येकासाठी. पण फंक्शनचा वापर केल्याने मी काय करणार, प्रत्येकासाठी वेगवेगळा प्रोग्राम लिहिणार नाही. जिथं मला ऍड फंक्शन वापरायचं आहे तिथं मी ऍड करणार, ऍड फंक्शन असं वापरणार आणि ऍड फंक्शन एकदा कॉल केला तर मग आपाप हा लॉजिक रन होणार. जिथं मला हा लॉजिक रन करायचा आहे तिथं मी एवढा प्रोग्राम लिहित बसण्याऐवजी मी नुसतं एवढंच टाकणार, एकच लाईन टाकणार, फंक्शन कॉल करणार आणि बॅकग्राऊंड मध्ये हा प्रोग्राम रन होणार. हा प्रोग्राम रन झाला की इथं मला व्हॅल्यू रिटर्न होणार, ऍडिशन होऊन बसलेली व्हॅल्यू मला रिटर्न होणार. मग त्या अनुषंगाने आपला मेन प्रोग्राम तर एवढाच आहे मित्रांनो, एवढाच आहे. हा तर बॅकग्राऊंड लॉजिक समजू शकता तुम्ही. हे इथं जेव्हा कॉल केलं का तेव्हा हे इथं येऊन रन होणार. फक्त आपला मेन प्रोग्राम ऍडिशनचा नुसता प्रोग्राम किती लाईनीचा, किती मोठा लाईनीचा झाला आणि नुसता मेन प्रोग्राम आपल्याला कितकुशा लाईनीचा झाला, 5-6 लाईनीमध्ये तर निपटून गेला. ह्यालाच प्रोग्रामचं ह्याचं एक फीचर, जेव्हा आपण फीचर बघत होतो फंक्शनचे तेव्हा आपण बघितलं होते फंक्शनचे प्रोग्राम हे कमी लाईनीचे होतो कम्पेअर टू मेन प्रोग्राम. तर शॉर्ट प्रोग्राम राहतात फंक्शनचे, हे सुद्धा आपण जाणून घेतलं होतं. तर आय होप की तुम्हाला आजच्या लेक्चरच्या द्वारा हे 4 टाईप कॅटेगरीज समजल्या असतील आणि इथून पुढचे लेक्चर सुद्धा आपले लवकरात लवकर येऊन जातील. टेन्शन घेऊ नका, आपण 2 युनिट लवकरात लवकर संपवून टाकू तुमच्या युनिट टेस्ट 2च्या अगोदर. आय होप तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.